चिपसेटचे प्राइसिंग वाढतायत आणि स्मार्टफोन्सचे प्राइसेस सुद्धा वाढणार आहेत. म्हणजे मागच्या वर्षी जे फोन्स तुम्हाला 20,000 22,000 मध्ये जे स्पेक्स मिळत होते तेच तुम्हाला ह्या वर्षी मिळणार नाहीत. आणि त्यामुळे हे जे आमचे लिस्टिकल व्हिडिओज असतात ना, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की चांगले स्मार्टफोन्स कुठले आहेत ह्या प्राइस रेंज मध्ये, ते महत्वाचे होतात. कारण की आता जर का तुम्ही बघितले ना, हे जे मी 5 फोन्स तुम्हाला सांगणार आहे 20,000च्या खाली, आय थिंक दे आर व्हॅल्यू फॉर मनी. सिरियसली हो, जर का तुम्ही 2023चं वगैरे कंपॅरिझन केलं तर नसेल एखाद वेळेस. आता जी वेळ येणार आहे ना, त्याच्याकडे जर का बघितलं ना तर नक्की तुम्हाला हे चांगल्या प्राइजेस मध्ये मिळतात. आता नेहमी आम्ही जेव्हा असे व्हिडिओ करतो तेव्हा प्रॉपर रिसर्च वगैरे करतो. मिनिमम बेंचमार्क्स असतात की फॉर एक्झाम्पल 20,000च्या खाली 8128 वेरियंट कमीत कमी पाहिजे, कमीत कमी 6.5 लाख वगैरे अंतुज स्कोर पाहिजे. म्हणजे परफॉर्मन्स चिपसेटचा तेवढा कमीत कमी पाहिजे. 5000 mAh ची बॅटरी पाहिजे. 2-3 वर्षाचे ओएस अपडेट्स वगैरे पाहिजे. चला चालू करूया. मी वेगवेगळ्या युज केस मध्ये तुम्हाला सांगणार की कुणी कुठला फोन घ्यावा, त्यामुळे नीट लक्ष द्या, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि जे काय मी फोन सांगणार आहे सगळे मी टॅग करणार आहे, जे फ्लिपकार्ट वरती आहेत आणि अमेझॉन वरती जे, त्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. चला सगळ्यात आधी, जर का तुम्हाला एक सॅमसंगचा फोन पाहिजे असेल किंवा एक असा फोन पाहिजे ज्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, एक सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स, कारण की One UI येतं त्याच्यावरती आणि तुम्हाला 4 वर्षाचे ओएस अपडेट्स मिळतात. सो दॅट इज अ बिग हायलाइट. 5000 mAh ची बॅटरी आहे. Exynos 1380 जो ठीक ठाक आहे, 6.5 लाख अंतुज स्कोर येतो. AMOLED 120 हर्ट्झचा डिस्प्ले, फुल HD, चांगला आहे. One UI 8 जे आहे ते सगळ्यात मोठं हायलाइट आहे. याचा कॅमेरा सुद्धा ठीक ठाक आहे. 50+8+5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. A35 8/128 19,999 20,000च्या खाली मिळतो. दुसरा फोन मी तुम्हाला म्हणेन की जर का कॅमेरा सगळ्यात जास्त महत्वाचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण की हा एकच फोन आहे ह्या लिस्ट मध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रावाईड मिळतो, टेलिफोटो मिळतो आणि प्रायमरी सेन्सर मिळतो. 50+8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड आणि 50 मेगापिक्सेलचा 2x टेलिफोटो. हा आहे CMF फोन 2 Pro आहे, पण 128चा FHD प्लस डिस्प्ले आहे. मॉड्युलर डिझाईन आहे. बॅक वगैरे तुम्ही काढू शकता, त्यासाठी म्हणजे स्क्रूज वगैरे दिले, ठीक ठाक आहे. म्हणजे इतकं काय खास सांगणार नाही मी. LPDDR4X रॅम टाईप आहे. डायमेन्सिटी 7300 Pro प्रोसेसर येतो, ज्याचा अंतुज स्कोर अगेन 6.5 लाख वगैरे आहे. 5000 mAh ची बॅटरी आहे. 3 वर्षाचे ओएस अपडेट्स मिळतात. तर कॅमेरा आणि युनिक लुकिंग पाहिजे असेल किंवा ओएस क्लीन UI पाहिजे असेल तर नथिंग OS इज वन ऑफ द बेटर वन्स. तर त्यासाठी तुम्ही CMF फोन 2 Pro घेऊ शकता. आता जर का तुम्हाला परफॉर्मन्स जास्त महत्वाचा असेल तर Qualcomm Snapdragon 6 Gen 4 बेस्ड Oppo K13 घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 1000 ने प्राइस सुद्धा कमी आहे. 18,999 19,000ला FHD प्लस फ्लॅट 128चा OLED डिस्प्ले मिळतो. UFS 3.1 आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 4 आहे आणि सगळ्यात महत्वाचं 7000 mAh ची बॅटरी. म्हणजे बॅटरी 2 दिवस बॅटरी पाहिजे असेल तुम्हाला वापरायची असेल एकदा चार्ज केल्यानंतर तर Oppo K13 सगळ्यात भारी आहे. 7000 mAh बॅटरी, 80 वॉट चार्जिंग, IP65 सुद्धा आणि कलर OS 15 जे आहे ना ते चांगलं आहे. नेगेटिव्ह आहे की Android 15 वरती येतं, पण तुम्हाला 2 वर्षाचे OS अपडेट मिळतं, त्यामुळे 16 आणि 17 मिळतं. दुसऱ्या नंबरला मी म्हणेन, दुसऱ्या नंबर पेक्षा ना हा एक बॅलन्स्ड फोन मला वाटतो. हा मी Moto H60 Fusion बद्दल बोलतोय. तुम्हाला 8128 वेरियंट 20,999 मिळतो. हो, ₹1000 जास्त ऑफर्स मध्ये 20,000च्या खाली येतो. हा 120 हर्ट्झचा मायक्रो